नंबर जशी परिधान केला उंच बरा खेळाडू पाहायला मिळतोय ओएमकेच्या 7 खेळाडूंसमोर 2-1-2-2 ची साखळी लावली गेली मध्यंतरी हाता ठिकाणी मारण्याचा आटोकाट प्रयत्न आणि पहिल्याच चढाईमध्ये एका गुणांची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो प्रत्युत्तरास दाखल 3 नंबर जशी परिधान केला खेळाडू आता मात्र खेळाडू रंग देते स्पर्धेला रंग देते निनावीच्या 7 खेळाडूंसमोर 2-1-2-2 ची साखळी लावली गेली बोनस मात्र ऑन आहे सुंदर पदार्थ ते पाहायला मिळते डाव्या गुफल्यातून सुरुवात करताना पाहिलं जाते खोलवर जाऊन हाताने मारण्याचा अटोकाट प्रयत्न बोनस मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहणार आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय नावी मुजरे संघ आपण पाहतोय आणि ओएमके संघ सुद्धा फायनल सेमीफायनल पर्यंत जाणारे दोन्ही संघ पाहायला मिळतात मध्यंतरी हाताने मारण्याचा अटोकाट प्रयत्न आणि मात्र खेळाची रूपरेषा म्हणजेच सांघिक पकड आणि डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करताना ओएमके करवेळे संघ पाहिला जातोय बघा कबड्डी म्हटलं की एकजूट होऊन खेळला जाणार खेळ म्हणजेच कबड्डी लाल मातीतला प्रकाश शोधातला खेळ म्हणजेच कबड्डी एक सुंदर पदार्थ ते पाहायला मिळतं आता मात्र हाताने गडी मारण्याचा टोकाट प्रयत्न साई खेळून आलता ठेवण्याचा प्रयत्न आणि एक सुंदर सांघिक पकड पाहिली जाते डिफेन्स मध्ये आता मात्र निनावी मुद्रे सुद्धा सज्ज होताना पाहिला जातोय तुम्ही पकडला तर निश्चितच मी सुद्धा पकडणार असं एक उदाहरण दिलं जातंय निनावी मुद्रे संघाकडून आता मात्र चेतन ऑन फायर रेडर पाहिला जातोय चेतन एक सुंदर चढाईपटू ज्यानं आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्याचं काम करण्याचा चेतन मारण्याचा दावा करतोय पंचांचा निर्णय म्हणतात अंतिम याची नोंद घ्यायची स्पर्धेला सुरुवात झाली खेळाला सुरुवात झाली लाल मातीतला खेळ पाहतोय खेळ कबड्डीचा प्रत्युत्तरास दाखल आता मात्र ओएमके संघाकडून मेन रेडर रेडिंग साठी सज्ज होताना पाहिला जातोय ज्यानं आपल्या सुंदर चढाईमध्ये आणि हाताने गडी मारण्याचा अटोकाट प्रयत्न बोनस मात्र ऑन आहे 2-1-2-2 ची साखळी लावली गेले मारण्याचा दावा केला गेला आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जाते प्रत्युत्तरास दाखल 8 नंबर जशी प्रदान केला खेळाडू दोन्ही संघ बलाढ्य सामन्याला चुरस आणि सामन्यामध्ये अतिशय अतिकटीचा सामना पाहायला मिळतोय ओएमके करंबेळे आणि निनावी मुसरी प्रत्युत्तरास दाखल 8 नंबर जर्सी 7 खेळाडूंसमोर आता मात्र मध्यंतरी सुंदर पदार्थ पाहायला मिळतोय परत एकदा शांत होताना पाहायला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय प्रत्युत्तरास दाखल ऑन फायर रेडर 1 नंबर जर्सी पैदान केला खेळाडू ओएमके करंबेळे संघाकडून ओएमके सेवरवाडी आता मात्र हाताने गडी मारण्याचा अटोकाट प्रयत्न परत एकदा सुंदर पदार्थ आत मध्यंतरी परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय या स्पर्धेमध्ये सांगू इच्छितो पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे पंच म्हणजे परमेश्वर ज्या देवाची पूजा आपण सकाळी उठून करतो त्यांच्याशी कोणी वाद घालू नये परत एकदा प्रत्युत्तरास दाखल 8 नंबर झाली एक सुंदर पदार्थ पाहायला मिळते हाताने गडी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र सुंदर धन दिला जातो आणि सुंदर सांघिक पकड केली जाते सांगूचे तर सुखाई नांदळच गाव म्हटलं की मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा या होत राहतात आणि या स्पर्धेला मोठं करण्याचं काम प्रेक्षक वर्ग त्याचप्रमाणे युवा पिढी करत असते 3 नंबर जशी प्रदान केला खेळाडू आता मात्र बोनस ऑफ आहे 2-1-2 ची साखळी लावली गेले मध्यंतरी हाताने गडी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जाणार आहे परंतु शांत चढाई पाहिली जाते आणि खोलवर जोड मारण्याचा एक स्कॉर्पिओ किक पाहिली जाते मारण्याचा दावा केला जातोय परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आता मात्र चेतन ऑन फायर रेडर निनावी मुसरी ज्या रेडरनं चेतननं आपल्या संघासाठी सातत्यपूर्व सुपरचे उपरवाले रेड मारून संघाला मोठं करण्याचं काम केलं मी कालच्या सत्रामध्ये सांगू इच्छितो हर सुपर रेड साठी म्हणजे 3 गडी कुठल्याही सामन्यामध्ये 3 गुणाची प्राप्ती करणाऱ्या हर खेळाडूला माझ्याकडून म्हणजे नितीन शेठ डोंगरे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक मिळणार याची नोंद घ्यायची आहे ते पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे 1 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू मगाची सांगितलं पंच म्हणजे परमेश्वर ज्या देवाची आपण पूजा करतो त्याच्याशी वाद घालू नये कारण का पंचांमुळे ही स्पर्धा मोठी होत राहते आणि मोठं करण्याचं काम स्पर्धेला पंच करत राहतात आणि सुंदर पदार्थ पाहायला मिळते हाताने गडी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय परत एकदा सांगू इच्छितो कोणताही खेळाडू सुपर रेड मारल त्यासाठी नितीन शेठ डोंगरे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय
अगदी शेवटपर्यंत हे पारितोषिक राहणार याची नोंद घ्यायची आहे। परत एकदा पुढवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। आता मात्र प्रत्युत्तरास दाखल बजर वाजला गेलाय, धोक्याची घंटा वाजली गेली। करूया मोरीची परिस्थिती असताना आता मात्र समोरच्या संघातील एक खेळाडू बाद करावा लागेल किंवा घरचा रस्ता पकडावा लागेल। परंतु कबड्डीमध्ये असं आहे, जो खेळाडू बाद होतो त्याला जिवंत होऊन परत आपला खेळ दाखवण्याची संधी या कबड्डीतून मिळते। त्याच्यासाठी रात्री चाललेला खेळ म्हणजेच कबड्डी बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतपणा पाहिला जातोय। प्रत्युत्तरास दाखल चेतन, या खेळाडूच्या सुंदर सड्या आपण पाहतोय। अजून या खेळाडूने खेळ चेंज केले नाही, परंतु जेव्हा संघाला गरज असते तेव्हा या खेळाडूच्या सुंदर सड्या सुद्धा पाहिल्या जातात आणि आता मात्र एका गुणाची कमाई करताना आपण पाहिलं जातोय। एक गुण प्राप्त करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिलं जातोय। प्रत्युत्तरास दाखल एक नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू एक सुंदर हँड टच करण्याचा आटोकाट प्रयत्न मारण्याचा दावा करतोय आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। प्रत्युत्तरास दाखल 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू। आता मात्र खेळात रंगत येते बघा, 7 मिनिटांमध्ये आपल्याला संधी मिळते। इतिहास असाच बनत नाही, त्यासाठी आपल्याला सुंदर खेळ करावा लागतो। सांगू इच्छितो, हर वक्त का आलम बुरा नहीं होता मेरे यारो, हर वक्त का आलम बुरा नहीं होता मेरे यारो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता मेरे यारो। सांगायचं एवढंच काय, खेळत राहायला पाहिजे। आज हारलो तर उद्या जिंकू शकतो आणि आज जिंकलो तर उद्या हारू शकतो। म्हणजेच कबड्डी खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय, परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आता मात्र आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना। फर्स्ट उद्या रविवार आहे। पहिल्या सामन्यामध्ये सुकाई नांदळज भांडे यांनी 200 रुपयाची कमाई केली। उद्या मात्र बाजार मोठ्या प्रमाणामध्ये भांडे आमचा राणे आणि मारल्याचा दावा करतोय, एका गुणाची कमाई करण्याचा दावा करतोय। पंचांचा निर्णय अंतिम आणि आता मात्र ऑन फायर रेडरला मारला गेलाय आणि 1 गुण कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। या स्पर्धेसाठी ज्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि साऊंड सिस्टीम आणि लाइटिंग सुभाष शेठ कांसरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि आता मात्र सुंदर सांघिक पकड बघा, ताकद आणि दिमाग यांच्यामध्ये कॉम्बिनेशन झालेला खेळ म्हणजेच कबड्डी। प्रत्युत्तर दाखल 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू निनावी मुचरीच्या 5 खेळाडूंसमोर 2-1-2 ची साखळी लावली गेले। आता मात्र बोनस ऑफ आहे। सुंदररित्या चाललेली स्पर्धा पाहायला मिळते, सुंदररित्या चाललेली खेळ पाहायला मिळतोय। जवळजवळ 5 ते 6,000 प्रेक्षकांच्या निदर्शनामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा गरमीचा अहसास देणारा म्हणजेच कबड्डी। लाल मातीतला खेळ प्रकाश होतानी स्पर्धा म्हणजेच कबड्डी परत एकदा शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। प्रत्युत्तरास दाखल झालेला एक होणार खेळाडू पाहिला जातोय। सुंदररित्या सुंदर पदालित्य पाहिलं जातंय। खोलवर जाऊन मारण्याचा हँड टच करण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय। सुंदर पदालित्य सुद्धा पाहिलं जातंय आणि खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न, परंतु सांघिक पकड। आता मात्र ओएमके शेरवाडी संघ डिफेन्स मध्ये माहिर होताना सज्ज होताना पाहिला जातोय। प्रत्युत्तर जागा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू 2-2 साखळी लावली गेले। मला असं वाटतं की निनावी मुचली संघ सुद्धा फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे, घेर बदलण्याची गरज आहे। यानंतरचा होणारा सामना असेल गांगोबा मायनवाडी आणि महापुरुष खालचीआळी यांना पहिला पुकार। गांगोबा मायनवाडी आणि महापुरुष खालचीआळी बजर वाजला गेला, धोक्याची घंटा वाजली गेले, 2-2 ची साखळी लावली गेली। सुंदर पदालित्य पाहायला मिळते। खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय आणि अतिशय रेडर दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रत्युत्तरास दाखल झालाय। चेतन आता मात्र सज्ज होताना पाहिला जातोय।
आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय। चेतन मध्ये क्षमता आहे, आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याची क्षमता आहे। आपल्या सुंदर चढाईमधून सातत्यपूर्व निनवी मुचरी संघाला बलाढ्य करण्याचं काम चेतन करत असतो। आणि आता मात्र खोला जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न, प्रत्युत्तर दाखल चेतन, एक सुंदर चढाई पटन। सामना संपायला शेवटची 4 मिनिटे 13-7। सुंदर पदालित्य पाहायला मिळते। खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट, बोनस मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातो आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जाते। मी सांगू इच्छितो दोन्ही संघाच्या कडून पंचांचा निर्णय अंतिम राहणार याची नोंद घ्यायची। ओएमके शिरवाडीकडून एक सुंदर चढाईपट्टू पाहायला जातोय, ज्याने आतापर्यंत सुंदर चढाई करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत राहण्याचं काम करणार असा 3 नंबर जशी परिधान केला खेळाडू। परंतु एक सामना संपायला शेवटची 3 मिनिटे। आता मात्र चेतनला थोडासा घेर चेंज करण्याची गरज आहे, कारण का आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर सुपर से ऊपर वाले नेट मारण्याचं गरजेचं आहे। परत एकदा खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न, बोनस मारण्याचा टोकाट प्रयत्न, मारण्याचा दावा करतोय, पंचांच्याकडून बोनसचा इशारा येतोय। आता मात्र प्रत्युत्तरच दाखल, 1 नंबर जशी परिधान केला खेळाडू, एक सुंदर पदालित्य पाहायला मिळते। बोनस मात्र ऑफ आहे, 2-2ची साखळी लावली गेली। खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय आणि मारण्याचा दावा करतोय। सामना संपायला शेवटची 2 मिनिटे। टायमर म्हणून काम पाहत आहे शुभम सुवारे, पंच म्हणून काम पाहत आहेत अमर तटकरे आणि स्वप्नील माईन। प्रत्युत्तर दाखल चेतन, 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय आणि मारण्याचा दावा सुद्धा केला जातोय आणि 2 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। सेकंड फजेवाडी संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये पाहिला जातोय। प्रत्युत्तरच दाखल, 3 नंबर जर्सी परिधान केला एक चढाईपट्टू, ज्यानं आतापर्यंत आपल्या संघाला सुंदर चढाई करून मजबूत स्थितीत आणणारा हा चढाईपट्टू पाहिला जातोय। बोनस मात्र ऑफ आहे, खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय, परत एकदा शांत होताना पाहायला जातोय। यानंतरचा होणारा सामना असेल गांगोबा मायनवाडी आणि महापुरुष खालचेडे यांना दुसरा पुकार। आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। गांगोबा मायनवाडी आणि महापुरुष खालचेडी, सामना संपायला शेवटचे 1 मिनिट। आता मात्र खेळ रंगत येताना पाहिली जाणार आहे। चेतन मात्र सज्ज होताना पाहिला जातोय, खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। प्रत्युत्तरास दाखल, आता मात्र खेळाला रंगत येते। बोनस आणि सुंदर हनुमान उडी पाहिली जाते। बघा जवळजवळ हा सामना ओएमके शेवरवाडी यांच्याकडे झुकताना पाहिला जातोय। खेळ आहे, हारजीत होत राहते। आता मात्र खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न आणि खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय, परत एकदा सज्ज होताना पाहिला जातोय आणि रेडर बाद होताना पाहिला जातोय। आता मात्र जवळजवळ हा सामना ओएमके शेवरवाडी संघाकडे झुकताना पाहिला जातोय। यानंतरचा होणारा सामना गांगोबा मायनवाडी आणि